असताना आपण प्रज्वल दलबीला पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. अग्रीपाडा चषकामध्ये कमालीची गोलंदाजी राहिली होती या गोलंदाजाची. यावेळेस अजून एक चांगला चेंडू, यावेळेस वेग दाखवला गेला होता, उत्तर नव्हता बॅटरकडे. अजून एक निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. बॅक टू बॅक दोन निर्धाव चेंडू या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. संघर्ष करत असताना पहिल्या दोन चेंडूवर बॅटर हरेश. गोलंदाज प्रज्वल दलवी पुण्याच्या एकदा. यावेळेस हॅप ट्रॅकर होता ऑफ साईडला, पॉइंटच्या वरनं चेंडू निघून चाललाय, पाठलाग केला जातोय, चेंडू थांबणार नाही, निघून चाललाय सीमा रेषा पार. हा येतोय दमदार रुबाबदार चौकार. चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. ज्या पद्धतीने पाहिलं तर पहिले दोन चेंडू निर्धावाले होते, ऑप्शनचा बाहेरचा चेंडू लाईन ओळखली गेली आणि चांगला स्ट्रोक हरीशच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार. यावेळेस पुण्याच्या एकदा मिड ऑफच्या वरना हाही चेंडू निघून चाललाय सीमा रेषा पार, लॉंग ऑफ क्षेत्राच्या बाहेर जाणारा हा दमदार चौकार. बॅक टू बॅक दोन चौकार आलेत, धावफलकावर धाबा लागले आहेत 8. च्या पद्धतीने पाहिल्या तर पहिले दोन चेंडू निर्धाव पाहायला मिळाले, त्यानंतर पलटवार आणि दोन चेंडूवर दोन चौकार. गोलंदाज प्रज्वल दलबी पुढे एकदा गोलंदाज ट्रॅकवर. यावेळेस चांगला ड्राईव्हचा स्ट्रोक पाहायला मिळालाय, गॅप होता, चेंडू निघून चाललाय डीप कव्हर क्षेत्रामधून, लगातारचा हा तिसरा चौकार. च्या पद्धतीने पाहिल्या तर तीन चेंडूवर तीन चौकार आलेत. संघर्षातून फुललेला माणूस कधी कोमजत नाहीये, त्यामुळे स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी लढत राहा. पहिले दोन चेंडू अप्रतिम राहिले गोलंदाजाचे, मात्र प्रत्युत्तर दिलाय ह्या बॅटर हरेशनं. ह्यावेळेस ऑन साईडला प्रॉपर टायमिंग नव्हतं, चेंडू मिडविकेट क्षेत्रामध्ये जरूर गेलाय. एके धावेकरिता धावसंख्या पाहिली तर 1च्या बढतीनं जाऊन पोहोचली गेली. फलकावर आपल्याला पाहायला मिळते 13. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 13 धावा फलकावर. चांगली सुरुवात म्हणावी लागेल, जमेची बाजू ठरू शकली, विकेट गमवली नाही आणि पहिल्या ओव्हरमध्ये 13 धावा जमवल्या गेल्यात. बॅटिंग करत असताना आपण आई गावदेवी दादूचा पाडा टीमला पाहतोय. गावदेवी वीर बजरंग ढोंडाओडूच्या विरोधामध्ये चांगली सुरुवात झाली. पहिले षटक पहिले दोन चेंडू चांगल्या पद्धतीचे होते, परंतु बॅटरच्या माध्यमातून त्यानंतर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली आणि 13 धावाचं खर्चिलं षटक प्रज्वल दलवीनं समाप्त केलं. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय आयुष भोईरला आणलं गेलंय दुसऱ्या षटकाकरिता. या षटकामध्ये आयुष भोईरला मात्र कमबॅक करावा लागेल. आपल्या टीम करिता विकेट हे फॅक्टर बनू शकते, तेव्हाच मात्र धाबा रोखण्याचं काम केलं जाऊ शकते. हे करावं लागेल मैदानात ह्या गोलंदाजाला. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय हरेश. दुसऱ्या षटकाला होती सुरुवात. यावेळेस बॅटची एज आहे असा आवाज आलाय, मात्र च्या पद्धतीनं पाहिलं तर बॅटकट आम्हाला सुद्धा आवाज आला होता, परंतु संभ्रम निर्माण झाला होता की पंचांचं बोट आकाशाकडे जाईल का, आणि ते बघितलं गेलंय. मैदानात पहिला धक्का लागतोय, हरेश बाद होतोय. हरीश भोईरला बाद केले. तंबूच्या आश्रयाला आपण पाहतोय जात असताना हा बॅटर
न्यू बॅटर आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना प्रदीप भोईर हा बॅटर. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या चेंडूवर कमबॅक केलंय. हरीशला बाद करण्यात यश आलंय आयुष भोईरला. ह्यावेळेस ऑन साईडला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल तोपर्यंत मात्र या 2 धाबा कंप्लीट होतील का? झालेत. आणि त्यानंतर मात्र तिसऱ्या धाबेकरिता धावतायत फलंदाज. 3 धाबेने धावफलक पुढे जाऊन पोहोचेल फलकावर 16 धाबा. 2 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 16 धाबा फलकावर. दुसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. पहिल्या षटकात पाहिलं तर 13 धाबा आल्या आणि या षटकामध्ये पाहिलं तर आतापर्यंत 3 धाबा. विकेट जरूर पहिल्या चेंडूवर मिळाली गेली. त्यानंतर मिस्त्रीच्या माध्यमातून हे धाबा आपल्याला पाहायला मिळाला. डावकुऱ्याचा बॅटर आपण पाहतोय किरण भोईर. यावेळेस स्ट्राईक एंडला आपण पाहतोय या 17 मध्ये या इनिंग मध्ये पहिल्यांदाच स्ट्राईक एंडला आयुष भोईरच्या विरोधामध्ये. स्वर्गीय जानूदाजी पाटील यांच्या स्मरणार्थ आपण पाहतोय माऊली चषक 2026चा हा महासंग्राम. आज अंतिम दिवसामध्ये आपण आहोत. फायनल डे मध्ये आपण आहोत. ह्यावेळेस पायावर ठेवला होता. जोरदार अपील पाहायला मिळाली. एक सिंगल धाव तर मिळाली. दुसरीचा प्रयत्न केला जाईल का? कॉलिंग पाहायला मिळाली आणि त्याच्यानंतर मात्र या 2 धाबा इथे फलकावर जोडल्या जात आहेत. 2 धाबेने धावफलक 18 अंकावर आपल्याला पाहायला मिळते. ज्या पद्धतीने पाहिलं तर चौकार षटकार येत नाहीत. सिंगल डबल ट्रिपलनी मात्र धाबा फलकावर जोडल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर जरूर विकेट आली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 3 धाबा आल्या. त्यानंतर ह्या चेंडूवर 2 धाबा. क्रिकेटची लाईफ लाईन आपण पाहतोय. सिंगल डबल ट्रिपल आणि त्या धाबांचा वापर इथे मात्र हे दोन्ही बॅटर करतायत. पार्टनरशिप इथून मात्र बिल्ड केली जाते ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून. यावेळेस ऑन साईडला कन्व्हेन्शन नव्हते बॅटर. डीप क्षेत्रामध्ये चेंडू जरूर गेलाय. उमेश दळवी तिथे फील्ड करतील. एका धाबेकरिता संधी होती बॅटरला. धावसंख्या 1च्या बढतीनं जाऊन पोहोचेल धाव फलकावर धावा 19. एकंदरीत 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी राहिली. मोठ्या पटक्यांपासून दूर ठेवण्याचं काम आयुष भोईरने करून दाखवलंय. पहिल्या चेंडूवर विकेट मिळाल्यानंतर आत्मविश्वासाने गोलंदाजी केली आणि त्याचाच परिणाम आपण पाहायला मिळतोय फलकावर 19 धाबा. 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धाबा खर्च केल्या. त्यामध्ये 1 विकेट मिळवली गेली. यावेळेस चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. खाली क्षेत्राने वळले गेले. चेंडू निघून चाललाय डीप पॉइंट क्षेत्रामधून. सीमा रेषा पार. हा येतोय रुबाबदार दमदार चौकार. बढतीनं धावफलक 23 या अंकावर आपल्याला पाहायला मिळत आहे. च्या पद्धतीनं पाहिलं तर चौकार आलाय या षटकामध्ये 5व्या चेंडूवर. अंतिम चेंडू टाकण्याकरिता आयुष भोईर. ह्यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये निघून चाललाय. एक सिंगल धाव तर कंप्लीट झाली. फेकी होईपर्यंत दुसरी धाव. चांगली रन विकेट पाहायला मिळाली. त्यामध्ये कॉलिंग खूप महत्वाची असते. नो वेट या 3 शब्दाला खूप महत्व आहे मैदानाच्या आतमध्ये आणि त्याचा समतोल मात्र साधला गेलाय आणि त्या दरम्यान 2 धाबा कंप्लीट झाल्यात. 2 धावेने धावफलक आपल्याला पाहायला मिळतो फलकावर 25. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावर धाबा आहेत 25. पहिल्या ओव्हरमध्ये प्रज्वल दळवीनं 13 धाबा खर्च केल्या. दुसऱ्या षटकामध्ये पाहिलं तर पहिल्या 4 चेंडूमध्ये 6 धाबा खर्च झाल्या होत्या. त्यानंतर मात्र चांगले स्ट्रोक पाहायला मिळाले आणि पुढील 2 चेंडूमध्ये 6 धाबा आणि त्या षटकामध्ये पाहिलं तर 12 धाबा खर्च करत 1 विकेट आयुष भोईरने आपल्या नावावर कोरला गेला. 12 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 25 बनवल्या गेल्यात. अजून 12 चेंडूचा खेळ बाकी असेल ह्या मॅच मध्ये. मात्र 12 मध्ये अजून किती धाबा जमवल्या जातील, कितीचं टार्गेट मात्र सेट केलं जाईल गावदेवी वीर बजरंग ढोंडावळच्या विरोधामध्ये. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली जाते. आपण पाहतोय ह्या दोन्ही बॅटरच्या माध्यमातून किरण आणि प्रदीप.
स्ट्राईक एंडला आपण पाहतोय किरण भोईर. गोलंदाजी ट्रॅकवर आपण पाहतोय उमेश दळवी. पहिला चेंडू चांगली लाईन लेंथ आणि बाकीचं काम केलं यष्टीरक्षकानं निर्धावाच्या स्वरूपात. पहिल्या चेंडूची हाताळणी करत असताना आपण पाहतोय गोलंदाज उमेश दळवी अनुभवी गोलंदाज आहे. अनुभवपणाला लावत असताना आपण पाहतोय यावेळेस लो फुलटॉस होता ऑन साईडला. स्पिरले क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धावेकरिता धावसंख्या 1च्या बढतीनं पुढे जात असताना 26-26. तिसऱ्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. दोन चेंडू यावेळेस मोठा फटका खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. बाकीचं काम करतो यष्टीरक्षक. लागणार हा दुसरा धक्का. फलंदाज बाद. पण पाहिला आई गावदेवी दादूचा पाडा टीम लागणारा हा दुसरा धक्का. यावेळेस लोअर फुल टॉस होता. ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. गती कमी केली होती. निर्धावानं या चेंडूची समाप्ती केली गेली. अनुभवी खेळाडू आहे आणि ज्या पद्धतीने पाहिलं तर अनुभव दाखवत असताना गोलंदाजीच्या माध्यमातून यावेळेस अजून एक चांगला चेंडू. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते या षटकामध्ये. पाहिलं तर पहिला चेंडू डॉट. पुढील 2 चेंडूवर 2 सिंगल आल्या. तिसऱ्या चेंडूवर चौथ्या चेंडूवर विकेट मिळाली गेली आणि त्यानंतर मात्र हे डॉट चेंडू पाहायला मिळत आहेत. यावेळेस बॅटची एज आहे. विकेटचं पतन होईल. तीन षटकांचा खेळ समाप्त झालाय. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकावर धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 27. तिसरं षटक कमालीचं राहिलं. त्या षटकामध्ये पाहिलं तर 2 विकेट्स आल्या. फक्त 2च धावा खर्च केल्या आणि आपला अनुभव खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये उमेश दळवीने दाखवला. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक राहिलंय. अंतिम षटकाकरिता शैलेश भोईला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर. मात्र अंतिम षटकामध्ये शैलेशच्या विरोधामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी राहील ह्या दोन्ही बॅटरची. किरण भोईर आणि जतीन भोईर हे दोन्ही बॅटर.
चौथ्या षटकाला होती सुरुवात. चौथ्या षटकातील पहिला बॉल. ह्यावेळेस यष्टीरक्षक चुकी करतोय. त्यानंतर मात्र बॅटच्या सहाय्याने ही धाब आली. एके धाब्याने धावफलक पुढे जाईल. धावसंख्या 28. अंतिम 5 चेंडूचा खेळ बाकी असेल या सत्रातील आपण विचार केला तर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 25 बनवल्या गेल्या होत्या. तिसरं षटक कमालीचं राहिलं उमेशचं. आणि चौथ्या षटकामध्ये पाहिलं तर शैलेश पहिल्या चेंडूवर सिंगल धाव खर्च केली. तर मात्र जतीन भोईरला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. येणाऱ्या 5 चेंडूवर किती धाबा जमवल्या जातील तर मात्र शैलेश भोईरच्या विरोधामध्ये आक्रमकता पाहायला मिळेल का हे पाहण्यासारखं असेल. गोलंदाज आपण पाहतो शैलेश भोईर आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी ट्रॅकवर पार एंडकडून आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑन क्षेत्रामध्ये प्रथमेश. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. चांगली फेकी. एकच धाव. एके धाव्याने धाव फलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल 29-29 या आकड्यावर. चांगलं कमबॅक राहिलं. तिसऱ्या षटकापासून पाहिलं तर उमेश त्यानंतर शैलेश चांगली गोलंदाजी करतोय अंतिम षटकामध्ये. आणि त्याचंच कारण आपल्याला पाहायला मिळत आहेत. 29-29 धावा फलकावर. पहिल्या 2 ओव्हरमध्ये जरूर 25 आल्या होत्या. असं वाटलं होतं की 50पेक्षा जास्त धावा फलकावर लागतील. परंतु चांगली गोलंदाजी दुसऱ्या षटकानंतर. ह्यावेळेस गती कमी केली होती. फिंगर रोल पाहायला मिळाले. आणि निर्धाव चेंडू हाताळत असताना आपण शैलेश भोईरला पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. आतापर्यंत 3 चेंडूमध्ये 2च धावा खर्च केल्यात. गोलंदाज शैलेश. पुण्याचे एकदा किरण भोईरच्या विरोधामध्ये. यावेळेस चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतील का. नो मध्ये चेंडू पडलाय. त्या दरम्यान 2 धावा इथे मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. 2 धावेने धावफलक 31 या अंकावर जाऊन पोहोचला गेलाय. 31 धावा फलकावर आहेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ बाकी असेल. च्या पद्धतीने पाहिलं तर अंतिम षटक आहे स्लोगोरचं षटक. इथे मात्र मोठ्या पटक्यांसाठी प्रयत्न केले जात आहेत. आतापर्यंत कुठलाही चेंडू या अंतिम षटकामध्ये सीमारेषेच्या बाहेर पाठवण्यात यश आलं नाही. येणाऱ्या 2 चेंडूमध्ये एखादा मोठा पटका येईल ते पाहण्यासारखं असेल. यावेळेस बॅट आणि चेंडूचा संपर्क जरूर झालाय आणि चेंडूला पाठवला गेलाय सीमारेषा पार. हाय तो धमाका सिक्सर. त्याशिवाय स्वप्न पूर्ण होत नाही. आणि ते स्वप्न पूर्ण करत असताना आपण पाहतोय हा बॅटर. ह्यावेळेस ऑन साईडला क्षेत्ररक्षक आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. आणि दुसरी धाव मात्र धोक्याची ठरली आहे. आणि त्यानंतर मात्र पंचांचा इशारा आलाय. 1 शॉट. म्हणजेच या चेंडूवर कुठली धाव नाहीये. फक्त फलंदाज बाद होईल. आणि इथे मात्र पहिल्या सत्राचा खेळ समाप्त झालाय. पहिल्या सत्रामध्ये 37 धावा फलकावर लागल्या गेल्यात. 38 धावांचं चेस करावा लागेल. गावदेवी वीर बजरंग धोंडावडू टीम समोर हे लक्ष असेल. तर आपण व्यासपीठावर शुभ सन्मानाकडे वळत आहोत. आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय संदीपजी गायकर जिंचा आपण शुभ सन्मान करण्याकरिता सन्मान्य राजेंद्र कुमार पाटील जिंना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. आपल्यात उपस्थित आहेत संदीपजी गायकर यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत व्यासपीठावर या स्पर्धेच्या माध्यमातून. तर आपण सन्माननीय संदीपजी गायकरजींचा शुभ सन्मान करत आहोत
राजेंद्र कुमार पाटील जिंच्या शुभ हस्ते हा केला जातोय शुभ सन्मान. मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खूप खूप दादा आपण उपस्थित राहिलात. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्मान्य राजूजी पाटील. यांचा शुभ सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा राजेंद्र कुमार पाटीलजींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान, शाही सन्मान इथे मात्र संपन्न करायचा आहे. पिलंजे गावचे हे गोड व्यक्तिमत्व राजूजी पाटील यांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं अतिथी देवो भव ही संस्कृती जपली जाते आणि खऱ्या अर्थानं येणाऱ्या प्रत्येक पाहुण्यांचा आदर सन्मान या व्यासपीठाच्या माध्यमातून केला जातोय. खूप खूप धन्यवाद राजूजी पाटीलजी आपण उपस्थित राहिलात. त्यानंतर आपल्यात उपस्थित आहेत सन्माननीय संजयजी पाटील BMC कामगार आहेत. मी कैलास दादांना विनंती करतोय की आपण त्यानंतर मी विनंती करतोय राजेंद्र कुमार पाटीलजींना की आपण संजय जी पाटीलजींचा शुभ सन्मान करायचा आहे. आपण पाहतोय संजयजी पाटील BMC कामगार आहेत. पिलंजे गावचं हे गोड व्यक्तिमत्व त्यांचा आपण शुभ सन्मान करत आहोत. या स्पर्धेच्या निमित्तानं मायेची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण करत आहोत. खूप खूप धन्यवाद संजयजी पाटील आपण उपस्थित राहिलात. आयोजकांच्या वतीनं या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं खूप खूप आभार. हे कशा पद्धतीनं गावदेवी वीर बजरंग ढोंडावरली कंप्लीट करेल त्या लक्षाचा कशा पद्धतीने पाठलाग केला जाईल की गोलंदाज मात्र आपल्या गोलंदाज जोरावर सामना जिंकतील हे आपल्यापर्यंत पोहोचवतील. आमचे समालोचक मित्र रोहित गोरले सर जोडले जातील कॉम्बॉक्स मध्ये. आपण ऐकत राहा, पाहत राहा माऊली चषक 2026 हा महासंग्राम. धन्यवाद सुनील पाटील सर. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा वेलकम. आपण पाहत आहात स्वर्गीय दाजी पाटील यांच्या स्मरणार्थ माऊली चषक 2026चा हा रणसंग्राम. मुख्य आयोजकांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय कैलास पाटील यांचं भव्य दिव्य हे आयोजन आणि या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचे, खेळाडूंचे तसेच मान्यवरांचे मी मराठी समालोचक रोहित गोरले शब्दसुमनाने सहर्ष स्वागत करतोय. चला तर घेऊन जातोय तुम्हाला मैदानाच्या दिशेने. तिथे आपण पाहतोय मॅच रंगताना आई गावदेवी दादूचा पाडा विपक्षात गावदेवी वीर बजरंग धोंडा वडवली या दोन बलाढ्य संघांमध्ये. अगदी आपण पाहिलं असेल धोंडा वडवली संघ गोलंदाजी करत असताना अप्रतिम गोलंदाजी राहिली. 4 षटकांमध्ये आपण पाहिलं तर दादूचा पाडा संघाने बनवल्यात एकंदरीत 37 धावा आणि विजयाकरिता 38 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच मित्रांनो, आजचा दिवस अर्थातच 1 फेब्रुवारी इतिहासातील काळा दिवस. 1 फेब्रुवारी 1689 साली याच तारखेला याच दिवशी छत्रपती संभाजी महाराजांना कैद झाली होती. इतिहासातील काळा दिवस मानला जातं. चला तर सामन्याला सुरुवात करायची आहे. नेक्स्ट मॅच देखील आपण पाहणार आहोत. जय महाराष्ट्र धामणगाव विपक्ष या सामन्यामधील जो संघ विजयी ठरेल त्यांच्या अगेन्स्ट धामणगाव 2 हात करताना आपण पाहणार आहोत. धामणगाव संघाला विनंती आहे आपण उपस्थित असाल. आपले कर्णधार कॅप्टन टॉसबॉक्स मध्ये सज्ज राहायचं. या मॅच नंतर लगेच आपण नाणेफेक देखील करणार आहोत. नक्कीच धामणगावचे कर्णधार या ठिकाणी वेळेवर उपस्थित आहेत. धन्यवाद धामणगावकरांचं देखील. बोलियात सामन्याकडे त्या ठिकाणी आपण पाहतोय सामना रंगताना स्ट्राईक एंडला उमेश, नॉन स्ट्राईक एंडला प्रज्वल अशी सलामीची जोडी आणि गोलंदाजी मार्कवर जतीन सज्ज झाला आहे. पहिला चेंडू अगदी आपण पाहिलं असेल स्वतःच्या स्टेप मध्ये चुकलेत. अगदी खूपच दूर वरून आपण पाहतो गोलंदाजी करत असताना जतीन.
चला तर होती या सामन्याला सुरुवात. पहिल्यांदाच स्वतःच्या स्टेपमध्ये चुकल्यानंतर पुन्हा एकदा जतीन आपल्याला पाहायला मिळतोय. हा चेंडू अगदी आपण पाहिलं सरळ स्ट्रेट लॉंग ऑफला अलाउन द कार्पेट गेलून काढलाय. एकदा वाली या पहिल्याच चेंडूवर श्री गणेशा केलं गेलाय. संघाचं खातं देखील ओपन केलं त्या ठिकाणी दोंडा पडवली संघाकडनं. पहिला चेंडू जर पाहायला गेले ना तेच तर्रार चेंडू होता. अगदी आपल्याला पाहायला मिळालं कार्पेटच्या साह्याने गेलून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात केला. उचलून फेक देखील पाहायला मिळते. वेगाचा बेताब बादशाह म्हणून ओळखला जाणारा जतीन आपल्याला पाहायला मिळतोय दादूचा पाडा संघाकडनं. स्वतः कर्णधार सुद्धा आहेत. वेगाचा बेताब बादशाह गतीसाठी त्याला ओळखलं जातं. यावेळेस उडावला क्षेत्ररक्षक आहेत. प्रयत्न केले होते जरूर. मिडॉन मध्ये क्षेत्ररक्षक होते त्यांच्या डोक्यावरनं चेंडू ट्रॅव्हल झाला. त्यानंतर आपण पाहिलं असेल पण बाउन्स अप्रतिम क्षेत्ररक्षण देखील राहिलं तर एकच धाव असेल. नक्कीच आपण म्हटलं असेल वेगाचा बेताज बादशाह का म्हटलं जातं. अगदी आपण पाहतोय किती प्रमाणामध्ये तेच तर्रार चेंडू हाताळले जातात. अगदी फलंदाजांना पुरेपूर फायदा उचलता येत नाही. दोन्ही चेंडू अप्रतिम आहेत. दोन्ही चेंडूवर एक एक धाव आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा स्कोरबोर्डवर. पुन्हा एकदा जतीन स्विच हिटचा वापर केलाय. यावेळेस फटका अप्रतिम सजवलाय. लॉंग स्टॉप रिझन मध्ये 4 धावांसाठी आलाय. वर 6 या अंकावर. पुढील चेंडू पुन्हा एकदा. यावेळेस नक्कीच वेगानेच आपण पाहिलं वेगाचा पुरेपूर फायदा उचलत असताना फलंदाज यावेळेस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू अप्रतिम राहिला. पाहू शकता कशा प्रकारे चेंडू होता. इथे पाहू शकता थोडेसे शफल झाले त्यानंतर पुन्हा मागे आले आणि आपण पाहिलं असेल ऑफस्टिकच्या बाहेरचा हा चेंडू होता. अप्रतिम चेंडू राहिला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नव्हता. ही गोलंदाजाची ही ओळख आहे आणि तेच तर्रार चेंडू देखील पाहायला मिळाला जतीन याच्या माध्यमातून. यावेळेस उडवलाय जरूर. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफला झेल स्वीकारली जाईल. पहिला विकेटचा बद्दल मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो. उमेश गोलंदाजाकरिता थोडस लालच निर्माण केलं होतं गोलंदाजाने. तेच तर्रार चेंडू देखील होता. अगदी आपण पाहिलं असेल ओव्हर पिच चेंडू स्वरूपाचाच होता. मात्र या चेंडूवर बोट फिरवली होती. मिस टाइम शॉट राहिला कुठेतरी आणि त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील तैनात होतं. जल स्वीकारली गेली आणि विकेटचा पतन देखील मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला विकेट जरूर आलाय. उमेश पास झालेत आणि त्यानंतर आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय. आवेश भोईर. आवेश भोईर आलेत. त्यांना क्रिकेटमध्ये आवेश म्हणून नावाने जर कोणी म्हटलं ना तर कोणी ओळखणार नाहीयेत. मात्र इस्टो या नावाने क्रिकेटमध्ये त्यांना ओळखलं जातं. कारण भरपूर लोकांना तरी इस्टो हाच नाव माहिती असेल. आवेश नाव ज्यावेळेस ऐकतील त्यावेळेस सरप्राइजिंग होणार. कारण आवेश नाव खूप कमी लोकांना माहिती असेल. म्हात्रे ब्रदर्सचे ब्रँड अँबॅसेडर आवेश अर्थातच इस्टो. आपण स्ट्राईक एंडला पाहतोय. तवकरे आताचा फलंदाज आहे. फील्डमध्ये थोडेसे चेंजेस पाहायला मिळतात. आता साईड देखील चेंज केली जाईल. याआधी ओव्हर द विकेटने येत होते. आता राऊंड द विकेटने आलेत. लेफ्टी फलंदाज आले. पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट पाहायला मिळतो. अगदी आपण पाहिलं मिड ऑफच्या डोक्यावरनं खेळून काढलाय. समालोचन कक्षाला आणि व्हीआयपी डाईजला सलामी देणारा 1 बाउन्स. 4 धावांसाठी आलाय चमकार आवेश यांच्या बॅटमधनं.
की मॅच चालू असताना मैदानामधून गाडी घेऊन जाऊ नका. ज्यावेळेस तुम्ही मैदानामधून गाडी घेऊन जाता ना ती धूळ उडते आणि कॅमेरावर जाऊन बसते. तर लाईव्ह आपण प्रदर्शन आहे थेट प्रक्षेपण करण्याकरिता ते थोड्याशा अडचणी येत आहेत. म्हणून विनंती असेल सामना ज्यावेळेस संपेल त्यानंतर जाऊ शकता, मात्र सामना चालू असेल त्यावेळेस जाऊ नका. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस आपण धावसंख्या पाहतोय 10 या अंकावर. डबल डिजिट मध्ये धावसंख्या आपण पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 10 धावा आल्यात आणि इथून गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपण पाहतोय प्रदीप. चला जास्त वेळ खर्च करू नका. दादूचा पाडा संघ पहिलं षटक अगदी तुम्ही कमी वेळामध्ये जरूर पूर्ण केलाय, मात्र इथून पुढे देखील षटक तुम्ही कमी वेळामध्येच पूर्ण करा, कारण अजून आपल्याला भरपूर सारे सामने खेळवायचे आहेत. या स्पर्धेतील अंतिम सामना अर्थातच मेगा फिनाल आहे देखील आजच खेळवायचे आहे, याची देखील दक्षता असू द्या. जर तुम्ही जास्त वेळ खर्च कराल तर पुढे जाऊन तुम्हालाही त्रास होऊ शकतो. पुढे जाऊन कमी षटकांचे सामने होतील. अगदी आपण पाहिलं असेल दुसऱ्या फेरीतले सामने कमी षटकाचे पाहिले आहेत, मात्र अजून एखादं षटक कमी होणार नाही याची देखील दक्षता घ्यायची आहे. चला स्पीडअप करा. गोलंदाज आपण पाहतो गोलंदाजी मार्कवर प्रदीप दुसरं षटक हाताळण्याकरता आलेत. पहिलं षटक अप्रतिम राहिलं, मात्र दोन्ही बाजूने पहिलं षटक पाहायला मिळालं गोलंदाजी करत असताना सुद्धा आणि फलंदाजी करणाऱ्या संघाकडनं सुद्धा. एक विकेट जरूर आली, 10 धावा देखील आल्या. पहिला चेंडू अगदी आपण पाहतोय फॉलिंग स्वीप केलाय, ऑन साइडला टर्न केला, अलाउंड द कार्पेट डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, स्क्वेअरला गेला, उचलून फेक केला जाईल. एक धाव जरूर आले. आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपण पाहतोय आवेश याला आणलं गेलंय. आवेश याच्या बॅटमधनं आल्या नक्कीच एक चौकार देखील पाहायला मिळाला. अगदी पाहिलं असेल बॉटम हँडचा पूर्णपणे वापर करून तो पटका सजवला होता पहिल्या चेंडूवर आणि इनफिल्डच्या वरनं अर्थातच मिड ऑफच्या डोक्यावरनं तो फटका सजवला. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये 4 धावांसाठी चौकार देखील जरूर आला होता. तोच आता फलंदाज आपण पाहतो स्ट्राईक एंडला आहे. आपण पाहिलं असेल ना लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन आहे, त्याच अनुषंगाने ज्या ज्या वेळेस स्ट्राईक रोटेट होत राहील ना त्या वेळेस फील्ड मध्ये देखील चेंजेस पाहायला मिळतात. प्रदीप आता आवेश याच्या अगेन्स्ट कशा प्रकारे चेंडू हाताळेल हे देखील पाहणार आहोत. आवेश पुन्हा एकदा सज्ज झालाय. यावेळेस स्वीप शॉट करण्याचा प्रयत्न होता, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. हे लोवर फुलटॉस चेंडू होता. अगदी आपण पाहिलं तर ऑफस्टिक वर चेंडू टेबला होता, स्वीप शॉट करायचा होता आणि त्याच अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतोय पायावर जाऊन चेंडू आदलाय आणि पंचांचा इशारा आलाय. राजेंद्र बजागे सरांचा लेग बाईच्या स्वरूपामध्ये धाव ही ऍड देखील केली जाईल. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्ड मध्ये 12 या अंकावर. आता स्ट्राईक एंडला असतील प्रज्वल. सलामीच्या जोडीमध्ये आले होते तेच प्रज्वल. आतापर्यंत 2 चेंडू फेस केलेत. स्विच हिटचा फटका अप्रतिम देखना प्रहार पाहायला मिळतोय. चेंडू ट्रॅव्हल झालाय त्या ठिकाणी 4 धावांसाठी आलाय. प्रज्वल याच्या बॅटमधनं चमकार. स्विच हिट पाहायला मिळाला आणि त्यामध्ये सक्सेसफुल देखील ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहू शकता कशा प्रकारे हा चेंडू पाहू शकता लोवर फुलटा स्वरूपाचा होता, ऑफस्टिकवर होता. स्विच हिटचा वापर केला गेला आणि सक्सेसफुल देखील आपल्याला पाहायला मिळतात. डीप मध्ये 4 धावांसाठी चमकार आलाय प्रज्वल यांच्या बॅटमधनं आणि धावांची आपण पाहतोय स्कोरबोर्डवर इथून 16 या अंकावर. 38 धावांचा पाठलाग करत असताना 16 धावा. पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. यावेळेस क्षेत्ररक्षक तैनात आहेत त्या ठिकाणी. पॉइंटच्या क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता, उचलून फेक देखील केली जाईल. गुड रनिंग बिटवीन द विकेट म्हणावं लागेल, कारण आपण पाहिलं असेल ना ती कॉलिंग अगदी ज्या वेळेस धावेला सुरुवात केली त्यावेळेस कॉलिंग आली होती. सेकंड धाव सुद्धा पूर्ण होऊ शकते आणि ती मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना पाहतोय आपण. ही कॉलिंग परफेक्ट कॉलिंग असणं गरजेचं आहे. हे ताळमेल दोन्ही फलंदाजांमध्ये असणं गरजेचं आहे आणि तेच पाहायला मिळतंय. पण ज्यावेळेस दोन्ही फलंदाजांमध्ये ताळमेल असताना त्यावेळेस जिथे एक धाव असते तिथे डबल धावेमध्ये देखील कन्वर्ट करू शकता. ते समीकरण आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. पुन्हा आपण आता गोलंदाज पाहतोय प्रदीप. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. यावेळेस स्टेप आउट करण्याचा प्रयत्न होता, तडमॅन क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा गेलून काढलाय. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक होते आणि चेंडू स्टॉप देखील केला जाईल. या चेंडूवर देखील एक धाव येते. अगदी आपण पाहिलं असेल ना प्रत्येक चेंडूवर धावा
इथे राहिलेत. सिंगल डबल डिजिट मध्ये का होईना पण धावा येतात. एक चौकार देखील आला होता. त्याच नंतर आपण स्कोरबोर्डवर धावसंख्या पाहतोय 19 रन. एक विकेट जरूर आला होता, मात्र विकेटचं जास्त काही इथे नुकसान झालं नाहीये. फलंदाजी करत असताना गावदेवी वीर बजरंग धोंडा वडवली संघाला. आता स्ट्राईक एंडला पाहतोय आवेश, अर्थातच इष्टो. अशा प्रकारे फटका सजवला जाईल. शफल झाले तर वुडवला मिस टाइम शॉट आहे ऑन साइडला. त्या ठिकाणी मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. वन बाउन्स उचलून फेक केली जाईल. या चेंडूवर देखील एकच धाव पाहायला मिळत आहे. षटकाच्या सुरुवातीला पहिल्या चेंडूवर देखील एक धाव आली आणि षटकाच्या अंत देखील एकच धावेने पाहायला मिळतोय. दोन षटकांचा खेळ समाप्त झाला आणि धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर 20 या अंकावर. आणि इथून आता विजयाकरिता 12 चेंडू मध्ये 18 धावांची आवश्यकता असेल. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता असताना कोणत्या गोलंदाजाला इथून प्रचारित केलं जाईल हे देखील आपण पाहणार आहोत. कारण आपण पाहिलं असेल याआधी एक सामना रंगला होता. याआधी सामना देखील रंगला होता. आपण पाहिलं असेल आजच्या दिवसातील पहिला सामना जय हनुमान कोहली आणि एनआर बोरपाडा या दोन संघांमध्ये सामना रंगला होता. एक चेंडू मध्ये 3 धावांची आवश्यकता असताना देखील त्या 3 धावा पूर्ण केल्या होत्या बोरपाडा संघाने. आणि त्याच प्रकारचं समीकरण आपण पाहणार आहोत का ते देखील पाहणार आहोत. तर गोलंदाजीतून कोणता असेल, गोलंदाजाकडे ती क्षमता आहे का. जर गोलंदाजाकडे क्षमता असेल ना तर आपण भरपूर सारे सामने पाहिले असतील की 12 चेंडू मध्ये अवघ्या 3 ते 4 धावा देखील कंप्लीट न होताना पाहिले असतील. आणि आपण पाहिलं असेल तर 12 चेंडू मध्ये 50 धावा देखील कंप्लीट होताना पाहिलेत. त्याच प्रकारचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. 12 चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. या षटकामध्ये जर धावा रोखल्या गेल्या ना तर या पुढील षटकामध्ये आपण पाहू शकताय की फलंदाजी करत असणारा टीमवर दबाव असेल. मात्र या षटकामध्ये जर 10 किंवा 10+ धावा जर आल्या तर गोलंदाजी करणाऱ्या टीमवर आपल्याला दबाव पाहायला मिळेल. चला स्पीडअप करा, जास्त वेळ खर्च करू नका. आम्ही वारंवार तुम्हाला सूचित करत आलोय. आणि गोलंदाज आपण पाहतोय राज आता या सामन्यामध्ये राज्य करेल का हे देखील आपण पाहणार आहोत. तिसऱ्या षटकाकरता राज आलाय. 12 चेंडू 18 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तापकऱ्या हाताचा फलंदाज आवेश. आपल्या गावासाठी त्याचं देखील प्रभावी क्रिकेट राहिलाय तोच आवेश. स्ट्राईक एंडला पहिला चेंडू लॉफ्टेड शॉट आहे, मिस टाइम शॉट. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी येतील डाऊन द बॉल. मात्र अगदी पाहिलं असेल थोडंसं मिस टाइम शॉट होता जरूर, मात्र हवेच्या जोरावर चेंडू ट्रॅव्हल झालाय लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 6 धावांसाठी आलाय आवेश. याच्या बॅटबंद षटकार. प्रयत्न जरूर केले होते. पाहू शकता कशा प्रकारे फटका सजवला होता. मिस टाइम शॉट जरूर होता, मात्र हवा आपण पाहतोय त्याच एंडने चालू आहे. त्याच जोरावर चेंडू अगदी पाहिला असेल सीमा पार गेलाय. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. प्रयत्न अप्रतिम राहिले त्याच्याकडनं त्याने 100% जरूर दिलेत. आपण पाहतोय 6 धावांसाठी षटकार आलाय आणि इथून धावा आपण पाहतोय 26 या अंकावर. आता समीकरण पुन्हा एकदा चेंज होत आहे. 11 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता असेल आता इथून. मी म्हटलं होतं या षटकामध्ये जर जास्त धावा आल्या तर दबाव असेल. यावेळेस नो ओव्हर स्टेपिंग जर नो पाहायला मिळतं. अगदी जी क्रीज असते ना त्याच्या बाहेर चेंडू पाय पडलाय ओव्हर स्टेपिंग आणि लगेच पंचांनी दंड देखील गेलाय. नक्कीच मी उल्लेख करतोय वारंवार की हे पंच आपण पाहतोय म्हणजे पहिल्या दिवसापासून आपल्या स्पर्धेमध्ये जे तिन्ही पंच आपण पाहतोय त्यांची काय कामगिरी राहिली आहे. तटस्थ आहेत. कोणत्याही प्रकारचे आपण पाहिलं असेल हलगर्जीपणा नसतो निर्णयामध्ये. बारकाईने नजर ठेवून असतात. नो चेंडू आलाय. आता फ्री हिट आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस दांडी नक्कीच उडवले. पुन्हा एकदा ओव्हर स्टेपिंगचा नो आहे. पुन्हा दंडित केलंय. पुन्हा आपण वाहतोय. पुन्हा त्याच प्रकारचे पाय तिथेच पडलाय आणि पुन्हा पंचांनी दंडित केलंय. यावेळेस दांडी जरूर उडवली होती. दांडी उडवलेली फ्री हिटचा चेंडू देखील होता, मात्र त्यावर पुन्हा एकदा ती चुकी घडली गोलंदाजाकडनं आणि एक धाव देखील आली आहे या चेंडूवर. पुन्हा आपण फ्री हिट पाहणार आहोत. धावसंख्या आपण पाहतोय 29 या अंकावर.
आता मात्र आपण पाहतोय समीकरण चेंज होताना. 11 चेंडू 9 धावांची आवश्यकता. नक्कीच मी उल्लेख केला होता गोलंदाजामध्ये ती ताकद असायला हवी, ती शैली असायला हवी. मात्र गोलंदाज आपण पाहतोय चेंडू तर अप्रतिम हाताळतोय. या आधीचा चेंडू देखील आपण पाहिला असेल चांगला होता जरूर, मात्र आपण पाहिला ओव्हर स्टेपिंगचा नो आणि त्यानंतरचा हा चेंडू देखील अप्रतिम होता. यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता, मात्र हा चेंडू देखील नो होता. आणि त्यानंतर या 2 धावा एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये स्कोरबोर्ड मध्ये ऍड केल्या गेल्यात. धावसंख्या आपण पाहतोय स्कोरबोर्डवर. एकोणतीस आल्यात. आता हा चेंडू देखील फ्री हिट असेल. स्ट्राईक एंडला प्रज्वल यावेळेस उडवला. अगदी आपण पाहतोय फॉलिंग स्वीप डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये 6 धावांसाठी आलाय प्रज्वल याच्या बॅट मधनं. षटकार. यांनी की ज्या वेळेस प्रज्वल फ्री हिट चेंडूवर स्ट्राईक एंडला आलाय त्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं की या चेंडूवर षटकार असणार आणि नक्कीच तो षटकार देखील आलाय. हा अभ्यास आहे विक्की म्हात्रे यांचा. यावेळेस स्विच हिटचा फटका आपल्याला पाहायला मिळतो. रिव्हर्स अटेम्प्ट केला होता एकदा वेईल या चेंडूवर देखील. मी उल्लेख केलेला की या षटकामध्ये 10+ धावा आल्या तर पुढच्या षटकामध्ये आपल्याला काहीतरी समीकरण चेंज होताना पाहणार आहोत. मात्र या षटकामध्ये सामना फिनिश पर्यंत आणून ठेवला. आपण पाहतोय आता 9 चेंडू मध्ये 2 धावांची आवश्यकता असेल. आता स्ट्राईक एंडला पुन्हा एकदा आपण पाहतोय आवेश याला. या षटकाच्या सुरुवातीला जो षटकार आला ना तिथेच आपण पाहिलं असेल पूर्णपणे दबावामध्ये गोलंदाज होते राज. आवेश यावेळेस फुलटॉस भिरकावून दिला. ऑन साईडला उडवलाय. चेंडू जाईल. 6 धावांसाठी आलाय विजयाचा डंकनाद करणारा षटकार. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच मानकरी असेल. 2 नावं होती आवेश आणि प्रज्वलचं देखील नाव होता. परंतु आपण पाहिलं असेल गोलंदाजी करत असताना जो निर्णायक षटक राहिलं होतं उमेश याचं 3रं षटक ज्याने या मॅच मध्ये आपण पाहिलं असेल गोलंदाजी करत असताना पूर्णपणे ट्विस्ट आणला. तोच गोलंदाज त्याने 3 धावा फक्त खर्च केल्या आणि 2 महत्वपूर्ण विकेट देखील घेतल्या. 2 धावा आणि 2 विकेट आले होते. तोच उमेश ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. आणि लगेच नाणेफेकीसाठी देखील यायचंय. दंडा वडवली संघ आणि जय महाराष्ट्र धामणगाव या 2 संघांमध्ये आपण नाणेफेक करणार आहोत. आणि चला लवकर या कॅप्टन. दंडा वडवली संघाचे कर्णधार लवकर या. या ठिकाणी शुभ आगमन झालंय. सुपेगाव गावाचं एक व्यक्तिमत्व प्रकाश जे पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालंय. हार्दिक स्वागत. आपल्याला या स्पर्धेमध्ये आलात वेलकम. आपणास विनंती आहे की आपण मंचावर येऊन विराजमान व्हायचंय. चला तर बोलूयात नाणेफेकीकडे. या ठिकाणी दोन्ही संघाचे कर्णधार असतील दोंडा वडवली विपक्ष धामणगाव. अशी लढत आपण यापुढील पाहणार आहोत. मी प्रकाश पाटील साहेबांना विनंती करेन की आपण नाणेफेकी करिता यायचं. यापुढील सामन्याची नाणेफेकी आपल्या हस्ते आपण करणार आहोत आणि मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक आपण देणार आहोत उमेश याला. राजेंद्र कुमार पाटील साहेब आहेत आपल्यामध्ये उपस्थित. कैलास पाटील यांचे बंधू देखील आहेत. त्यांच्या हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक वितरित करणार आहोत.
अगदी खूप चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. तिसऱ्या षटकामध्ये निर्णायक षटक हाताळलं गेलं होतं. 2 धावा देऊन 2 विकेट्स त्याने मिळवल्या होत्या. तो उमेश दळवी ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. उमेश दळवी, तुला पुढील मॅच करिता खूप साऱ्या शुभेच्छा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद सुनील पाटील सर. चला तर या पुढील सामन्याची आपण नाणेफेकी करणार आहोत. तर नाण्याच्या दोन्ही बाजू पाहू शकता. एका साईडला आहे कैलास पाटील फॅन टीम आणि दुसऱ्या साईडला माऊली चषक 2026. दमणगाव कॉलिंग करेल. माऊली चषक कॉलिंग होतं आणि कैलास पाटील फॅन टीम आलाय. मान्यवरांना विनंती करतोय की आपण मंचावर जाऊन विराजमान व्हायचंय. धोंडा पटवली संघ आपण नाणेफेकी जिंकलात. तर या सामन्यामध्ये आपलं प्रभावी क्रिकेट राहिलंय. आपण पाहिलं असेल गोलंदाजी करत असताना सर्वांनी 100% दिला आणि पूर्ण मॅचमध्ये 100% आपल्याला पाहायला मिळालं पूर्ण प्लेइंग 11 कडनं. आपण नाणेफेक जिंकलात. निर्णय काय असेल? गोलंदाजी या आधीचा सामना तुम्ही 4 षटकांचा केला. तर हा दुसऱ्या फेरीतील सामना आपण पाहतोय. हा सामना 3 षटकांचा असणार आहे. तर वेगळी काही रणनीती आहे का? नाही, वेगळी काही रणनीती नाही आहे. आम्ही आमचा नॅचरल गेम केलो. नॅचरल गेम करणार आहात आणि आता जे गोलंदाजांनी ज्या प्रकारे गोलंदाजी केली त्याच प्रकारे गोलंदाजीची अपेक्षा आहे. हो, नक्कीच. शेवटचा प्रश्न, या आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप छान आहे. आपल्या आंबाडी असोसिएशनमध्ये तर प्रथमतः 40,000 फर्स्ट प्राईज प्रथमतः आहे. मग आयोजन तर खूपच छान आहेत आणि कैलास दादांचे धन्यवाद करतोय. नक्कीच हे होते धोंडा पटवली संघाचे कर्णधार, वलियात धामणगाव संघाचे कर्णधार आहेत. जर नाणेफेकीचा कौल तुमच्या दिशेने आला असता तर तुमचा निर्णय काय असता? बॅटिंगच केली असती. बॅटिंग केली असते आणि बॅटिंगच करायची आहे. तर 3 षटकांचा सामना आहे. पहिला सामना तुम्ही या स्पर्धेतील खेळणार आहात. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? 35 ते 40. 35 ते 40 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. कोणते असे फलंदाज आहेत की ते 35 ते 40 धावांपर्यंत जाण्यासाठी मुख्य ठरतील? निलेश चोरगे आहे, तेजस भोईर आहे, रोहित पाटील आहे. निलेश चौरगे, तेजस पटेल आणि रोहित भोईर यांच्याकडनं खूप साऱ्या अपेक्षा आहेत तुम्हाला. या स्पर्धेतील पहिला सामना खेळणार आहात. या मैदान आपण पाहताय सफेर फटकेबाजी देखील करू शकता आणि भव्य दिव्य आयोजन आपण पाहताय. तर आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन खूप सुंदर आहे. आम्हाला खेळायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद. हे होते धामणगाव संघाचे कर्णधार. तर न्यूज येते टॉस बॉक्स मधनं. धोंडा पटवली संघाने प्रथम नाणेफेकीचा कौल प्राप्त करून क्षेत्ररक्षण स्वीकारलाय आणि आमंत्रित केलंय धामणगाव संघाला फलंदाजी करिता. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. त्या ठिकाणी सज्ज आहेत माझे साथी समालोचक सुनील पाटील सर. खूप खूप धन्यवाद रोहित गोरले सर. तर आपण व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचा शुभ सन्मान शाही सन्मानाकडे बोलणार आहोत. आपल्याच उपस्थित आहेत, नुकताच ज्यांचं आगमन झालं, सन्माननीय प्रकाशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत. मी उपस्थित राजेंद्र कुमार पाटीलजींना विनंती करतोय की आपण त्यांचा शुभ सन्मान शाही सन्मान इथं मात्र संपन्न करायचा आहे. तर आपण पाहू शकता प्रकाशजी पाटील साहेबांचा शुभ सन्मान आपण करत आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून. मायाची उबदार शॉल, प्रेम आणि शांतीचं प्रतीक हे पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण स्वरूपी सन्मान चिन्ह देऊन त्यांचा मान सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जातोय. खूप खूप धन्यवाद दादा, आपण उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा वाढवली त्याबद्दल आयोजकांच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. तर जाऊया मॅचच्या दिशेने, जिथे नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. गावदेवी वीर बजरंग धोंडा उडवली आणि फलंदाजी करिता जय महाराष्ट्र धामणगाव टीमला इन्व्हाइट केलंय बॅटिंग करण्याकरिता. ज्या पद्धतीनं पाहिलं तर या स्पर्धेला गुरुवारपासून सुरुवात झाली. आज या स्पर्धेचा अंतिम दिवस आणि अंतिम दिवसामध्ये अनेक प्रेक्षक या मैदानाच्या भेटीला आलेत. त्यांचं सहर्ष स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. कारण एकंदरीत पाहिलं तर स्पर्धेमध्ये प्रेक्षक नाही तर क्रिकेटला काय मजा. तर आमच्या पंच मैदानाच्या आतमध्ये
आपल्याला पाहायला मिळतात. मेन पंचांच्या भूमिकेमध्ये गणेश पाटील सर, तर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये आपण विक्रमजी नाईक सरांना पाहतोय. पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये खूप महत्त्वाची असते आणि मैदानाचा दुवा खऱ्या अर्थाने पंचांना मानला जातोय आणि हे भिवंडीतील एक मानांकित पंच आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आपण या स्पर्धेच्या माध्यमातून पाहतोय चांगले नियम त्यांच्या माध्यमातून पोहोचवले जात आहेत. खऱ्या अर्थानं मैदानाचा दुवा पंच का मानले जातात हे उद्दिष्ट मात्र हे 3 पंच आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून दाखला देत असताना पाहतोय. चला मॅचला सुरुवात करायची. स्ट्रायकिंगला आपण पाहतोय बॅटर निलेश, नॉन स्ट्रायकिंगला राजेश, गोलंदाजी ट्रॅकवर प्रज्वल. उजव्या हाताचा फलंदाज आपण पाहतोय स्ट्रायकिंगला सज्ज होताना प्रज्वल दलवीच्या विरोधामध्ये. मॅचला होती सुरुवात. या मॅचचा पहिला बॉल. ह्या वेळेस गोलंदाज मात्र आपल्या पावलांमध्ये चुकी करतोय. पुण्याच्या एकदा गोलंदाजी ट्रॅकवर. गावदेवी वीर बजरंग ढोंडावडोलीच्या विरोधामध्ये जय महाराष्ट्र धामणगाव. मॅचला होती सुरुवात. यावेळेस ऑन साईडला टर्न केला गेलाय. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट क्षेत्रापासून चेंडूपर्यंत जातील तोपर्यंत मुभा होते बॅटर निलेशला. पहिली धाव फलकावर जोडण्यामध्ये संघाचं खातं खुलं केले, स्वतःचं खातं इथे मात्र खुलं करत असताना बॅटर निलेश. स्ट्राईक एंडवर यावेळेस राजेश पवारला आपण पाहताय, एक अनुभवी खेळाडू. जय महाराष्ट्र धामणगाव टीमचा आपण विचार केला तर प्रज्वल दलवीच्या विरोधामध्ये स्ट्राईक एंडला सज्ज होताना यावेळेस फुलटॉस आहे. पंचांचा इशारा आलाय बीमरचा, म्हणजेच या चेंडूवर No+1 अशा 2 धाबा फलकावर जोडल्या जातील. 2 धाब्याने धावफलक पुढे जाईल.